धुळ्याचा कारभारी कोण, लोकशाहीचा महासंग्राम सविस्तर सांगतो. मंडई शहराच्या विकासाची चावी कोणाच्या हाती द्यायची? आपल्या प्रभागाचा, आपल्या गल्लीचा आवाज महापालिकेत कोण उठवणार? या तमाम प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा दिवस उगवला आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आणि आता वेळ आहे मतदारांच्या निर्णयाची. दिनांक 15 जानेवारी रोजी धुळेकर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहराचे राजकीय भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. 19 प्रभागांमधील 70 जागांसाठी तब्बल 316 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस दल सज्ज आहे आणि उत्सुकता आहे ती फक्त एका गोष्टीची: धुळ्याचा गड कोण जिंकणार? आपण या निवडणुकीचे सखोल विश्लेषण, प्रभागांचे समीकरण आणि मतदारसाठीचे नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी नजर टाकूया निवडणुकीच्या मुख्य आकडेवारीवर. धुळे महानगरपालिकेत एकूण 74 जागा आहेत, मात्र मतदान फक्त 70 जागांसाठीच होत आहे. याचे कारण म्हणजे भाजपने या निवडणुकीत सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे 4 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 74 पैकी 4 जागांचा निकाल लागला असून उरलेल्या 70 जागांसाठी आता चुरूस पाहायला मिळत आहे. या 70 जागांसाठी मैदानात आहेत एकूण 316 उमेदवार. जर आपण ह्या आकड्यांचे विश्लेषण केले तर लक्षात येईल की सरासरी एका जागेसाठी 4 ते 5 उमेदवार लढत आहे. काही प्रभागांमध्ये ही लढत अत्यंत अटीतटीची आहे, तर काही ठिकाणी सरळ सामना होण्याची चिन्हे आहेत. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केला तर एकूण 19 प्रभाग आहेत. या प्रभागांमधील मतदारांची संख्या पाहता ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून प्रशासनाच्या संयमाची ही परीक्षा घेणारी आहे. आता आपण जरा खोलवर जाऊन प्रभागांची रचना आणि तिथली चुरस पाहूया. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार काही प्रभाग हे डेंजर झोन किंवा ज्याला आपण हाय व्होल्टेज प्रभाग म्हणतो तसे बनले आहेत. लक्ष द्या, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 14 कडे या दोन्ही प्रभागांमध्ये उमेदवारांची गर्दी सर्वाधिक आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 4 जागांसाठी तब्बल 23 उमेदवार रिंगणात आहे. तसेच प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुद्धा 4 जागांसाठी 23 उमेदवार नशीब आजमावत आहे. याचा अर्थ असा की इथे मतविभाजन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. इथे विजय आणि पराभवाचे अंतर खूप कमी असू शकते. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 15 हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. इथे तब्बल 30,758 मतदार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार असल्यामुळे इथल्या उमेदवारांना घरोघरी पोहोचण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली असणार, यात शंका नाही. इथे 36 बूथ उभारण्यात आले आहेत, जे शहरात सर्वाधिक आहे. याच्या उलट परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये. इथे 3 जागांसाठी निवडणूक होत असून मतदार संख्या सर्वात कमी म्हणजे 16,683 इतकी आहे. इथे मतदारांची संख्या कमी असली तरी उमेदवारांची संख्या 18 आहे. त्यामुळे इथे चुरस कमी नाही. एकूणच शहराचा विचार केला तर 4,30,387 मतदार या 316 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यात 2,21,766 पुरुष तर 2,08,580 महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे महिला मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे पाहणे निर्णायक ठरणार आहे. एवढी मोठी निवडणूक पार पाडणे हे काही सोपे काम नाही. यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. 14 जानेवारीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या साहित्याचे वाटप करण्यासाठी तिथे जत्रा भरल्यासारखी गर्दी होती. तब्बल 3500 कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना आणि ईव्हीएम मशीन्सना सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी 130 वाहनांचा ताफा तयार करण्यात आला आहे. यात एसटी महामंडळाच्या 47 बसेस, 73 खासगी वाहने आणि 10 राखीव वाहनांचा समावेश आहे. एकूण 507 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 64 इमारतींमध्ये ही केंद्रे विखुरलेली आहेत. प्रत्येक केंद्रावर वीज, पाणी आणि सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून मतदारांना कोणताही त्रास होणार नाही. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे नियम. निवडणूक आयोगाने यावेळी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. जर तुम्ही मतदानाला जात असाल तर ही गोष्ट गाठीशी बांधून ठेवा. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. इतकेच नाही तर मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आतच तुमचा मोबाईल ताब्यात घेतला जाईल. त्यामुळे मतदान केंद्रात सेल्फी काढणे किंवा व्हिडिओ बनवणे यांसारखे प्रकार करू नका, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. पण इथे एक दिलासादायक नियम आहे. जर तुम्ही सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या रांगेत उभे असाल तर तुम्हाला वेळ संपली तरीही मतदान करता येईल. त्यामुळे वेळेचे भान ठेवा आणि शक्य तितक्या लवकर मतदानाचा हक्क बजवा. शहराचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे की संवेदनशील भागात पोलिसांची विशेष गस्त सुरू आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 तक्रारी दाखल झाल्या आहेत, ज्यात विनापरवानगी बॅनर लावणे आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. कोणीही कायदा हातात घेतल्यास किंवा अफवा पसरवल्यास कठोर कारवाई केली जाईल. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी नितीन कापडनीस यांनी उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सूचना दिली आहे की मतमोजणीच्या वेळी केंद्रात स्मार्ट वॉच, टॅबलेट किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास बंदी असेल. तर मंडळी, चित्र स्पष्ट आहे. प्रशासन तयार आहे, उमेदवार सज्ज आहेत आणि आता वाट पाहत आहोत ती तुमची. मित्रांनो, मतदानाचा दिवस हा केवळ सुट्टीचा दिवस नाही तर जबाबदारीचा दिवस आहे. तुमच्या एका मतात शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद आहे. चांगले रस्ते, पाणी, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा हव्या असतील तर घरात बसून राहू नका. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोणाच्याही दबावाखाली न येता निर्भयपणे मतदान करा. लक्षात ठेवा, लोकशाहीत राजा कोणी उमेदवार नसतं तर राजा मतदार असतो आणि आज तो राजा तुम्ही आहात. तर प्रेक्षकांनो, तुमचे काय मत आहे पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.